संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेक मराठी साहित्यिकांचं मोठं आणि महत्त्वाचं योगदान होतं। या साहित्यिकांपैकी एक म्हणजे गजानन त्र्यंबक माडखोलकर। आज माडखोलकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यातील आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतील योगदानाविषयी जाणून घेऊया व्हिडिओतून। नमस्कार, मी दीपाली कानेसे, कॅमेरावर आहेत योगेश कुंभार। गजानन त्र्यंबक माडखोलकरांचा जन्म मुंबईत झाला। त्यांचं शिक्षण सुद्धा मुंबईतच झालं। गणित विषयात गती नसल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत ते नापास झाले आणि त्यांनी कायमची शाळा सोडली। शाळा सोडल्यानंतरही मराठी, इंग्रजी आणि संस्कृत साहित्याचं त्यांनी विपुल वाचन केलं। आवड म्हणून इटली आणि आयर्लंडच्या इतिहासाचाही त्यांनी अभ्यास केला। संस्कृत, मराठी आणि इंग्रजी साहित्याचा त्यांचा दांडगा व्यासंग होता। साहित्य सम्राट न. ची. केळकरांचे लेखनिक म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केलं। त्यानंतर विविध दैनिकांमध्ये विभाग संपादकापासून प्रमुख संपादकापर्यंतच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या। एक पत्रकार या नात्याने त्यांनी तत्कालिक महत्त्वाच्या अनेक विषयांवर लेखन केलं। प्रखर राष्ट्रवादी वृत्ती, वाङ्मय गुणांनी युक्त अशी प्रसन्न भाषाशैली आणि तर्कशुद्ध विवेचन पद्धती ही त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाची वैशिष्ट्ये होती। त्यामुळे पत्रकारितेत त्यांनी त्यांच्या लिखाणाचा एक वेगळा ठसा उमटवला होता। त्यांचे हेच पत्रकारितेतील लिखाण त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीत सुद्धा महत्त्वाचं ठरलं। आपल्या वाङ्मयीन कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी काही कविता लिहिल्या। देवयानी हे नाटक, काही कथा, प्रबंध, प्रवास वर्णन आणि आत्मपर लेखन असं विपुल लेखन त्यांनी केलं। पण एक कादंबरीकार म्हणून त्यांना अधिक लोकप्रियता मिळाली। 1933 मध्ये त्यांनी मुक्तात्मा ही पहिली कादंबरी लिहिली। त्यांच्या पहिल्याच कादंबरीने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली। त्या काळातील एक महत्त्वाची राजकीय कादंबरी म्हणून मुक्तात्मा या कादंबरीकडे पाहिलं गेलं। त्यानंतर त्यांनी भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, मुखवटे, चंदनवाडी, रुक्मिणी, उर्मिला, सत्यभामा, नवे संसार, डाक बंगला, स्वप्नांतरिता यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कादंबऱ्यांचं लेखन केलं। कादंबरीकारासोबतच एक उत्तम समीक्षक म्हणूनही माडखोलकर यांच्या नावाची दखल घेतली जाते। 1921 साली आधुनिक कविपंचक हे माडखोलकरांचं पहिलं समीक्षात्मक पुस्तक प्रकाशित झालं। रेव टिळक, केशवसूत, गोविंदाग्रज, विनायक व बालकवी या 5 कवींच्या कवितेचा रसग्रहणात्मक परामर्श या पुस्तकात त्यांनी घेतलेला होता। या पहिल्याच पुस्तकाने समीक्षक म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली। माडखोलकरांचे आधुनिक कविपंचक हे पुस्तक रसास्वादी समीक्षेचं उत्तम प्रात्यक्षिक मानलं जातं। समीक्षकाला आवश्यक असलेली चिकित्सा आणि रसिकता यांचा सुंदर समन्वय या पुस्तकात दिसतो। आस्वादक समीक्षेचा एक मानदंड त्या काळात माडखोलकरांनी घालून दिला। ग्रंथातून ग्रंथकाराचा अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या समीक्षेतून केलं। साहित्य निर्मितीसोबतच महाराष्ट्राला आणखी एका गोष्टीसाठी माडखोलकरांची दखल घ्यावी लागते, ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचं योगदान। संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे विचार 1920-30च्या दशकापासून सुरू होते। या विचारांना कृतीरूप देण्यासाठी माडखोलकरांनीही अनेक प्रयत्न त्या काळात केले। साहित्य संमेलनाचं आणि वाङ्मयीन उपक्रमाचे जे व्यासपीठ त्यांना उपलब्ध झालं, त्या व्यासपीठावरून त्यांनी या विचाराचा पाठपुरावा केला। त्यावेळी वाङ्मयीन व्यासपीठावरून भाषिक राजकारणाचा प्रचार करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर अनेकांनी केला होता। पण माडखोलकरांनी त्यांचं कार्य सुरूच ठेवलं। त्यांच्या या कार्याची पुढची पायरी ठरली ती याबद्दलचा ठराव पास करून घेणं। 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे झालेल्या 30व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माडखोलकर अध्यक्ष होते। आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार केला आणि त्याबद्दलचे 3 ठरावही त्यांनी पास करून घेतले। 1946 नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांचा सक्रिय सहभाग होता। आपली लेखणी आणि वाणी त्यांनी यासाठी उपयोगात आणली। त्या काळातील त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने खूप मोलाचा ठरला। एक साहित्यिक म्हणून मराठी साहित्य विश्वात आणि संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या गजानन त्र्यंबक माडखोलकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माय एमटीबीच्या YouTube चॅनलला फॉलो करा।